कधी कधी काय होतं ना, आयुष्यातला एक साधा दिवसही आयुष्यभराच्या वेदना आपल्याला मागे सोडून जातात. खरं तर ही रील आज दिवसभर फीडवर येते, सकाळपासून दिसते. आज सकाळी अंडर सेक्रेटरी असलेले नारायण अभ्यंकर, जे कोलवलचे रहिवासी आहेत आणि कायदा विभागात कार्यरत आहेत, जे पोरवरींकडे जात असताना एका बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडकते आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. खरं तर हा केवळ अपघात नाहीये, तर हा एक इशारा आहे आपल्या सिस्टमच्या त्रुटींचा. आणि खरं तर आता बदलांची तातडीची गरज अधोरेखित आहे. माझा एक कलिग आहे, त्याचंही असंच ऍक्सिडेंट झालं होतं आणि बिचारा अर्धा तास रस्त्यावर पडून होता. कोणीही मदतीसाठी थांबलं नव्हतं आणि ते दृश्य अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीये. खरं तर गोवा हे एक पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटक बेफिक्रीप्रमाणे इकडे गाड्या चालवतात. आणि पावसाळा आहे, मॉन्सून सीझन चालू आहे, तर पावसाळ्यामध्ये रस्तेही थोडेफार स्लिपरी होतात, हे मान्य करू शकतो. पण दुर्घटनेनंतरही कोणीही मागे वळून पाहत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. रस्त्यांचे डिझाईन्स, सिग्नल व्यवस्था, CCTV आणि तातडीची मदत यंत्रणा, या सर्व बाबींवर आता गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. माझा हेतू कोणत्याही प्रशासन यंत्रणेवर दोषारोप करण्याचा नाही. हे मी एक आवाहन करते, एक पर्यटक म्हणून आणि एक स्थानिक गोवेकर या दोघांच्या वतीने. खरं तर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांच्या प्रशासनाला ही विनंती आहे, कृपया रस्ते सुरक्षा हा विकास म्हणून नाही, तर जीवन रक्षण म्हणून पहा. एक मोकळं आवाहन गोव्याच्या तमाम रील्स स्टार्स, यूट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नाही, ही तुमचीही जबाबदारी आहे. खरं तर लाखोंना पोहोचवणाऱ्या तुमच्या व्हिडिओमधून एकदा तरी सेफ गोवा, सेफ रोडसाठी आवाज उठवा. या घटनेवर कोणीही रील बनवली नाहीये. आणि का? थोडं दुःख, थोडं उत्तरदायित्व आणि थोडा बदल हा हवाच ना. व्हायरल कंटेंट नव्हे, तर विचार व्हायरल करा. खरं तर भयंकर गेले, उद्या आणखीन कोण जाईल? कदाचित आपला कोणीतरी असेल. नारायण अभ्यंकर यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आपण त्यांच्या वतीने प्लीज थोडा काही बदल घडवूया. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा नमूद करते इकडे की कोणालाही दोषारोप आणि टीका केलेली नाही आहे. सो थँक्यू आणि प्लीज यावरती विचार करा.